Okay, in previous lecture, we have seen some of the definitions for what is the meaning of vertical photograph, what is the meaning of oblique photograph, and all these things. Okay, we will just recall these and we will move further. Okay, so if we took a photograph and the vertical axis of that photograph or axis of that photograph is less than 3 degrees with the plane of which the photo is taken, then that photograph is called as a vertical photograph. Okay, त्या फोटोग्राफला आपण काय म्हणणार, वर्टिकल फोटोग्राफ म्हणणार. ओके, ऑब्लिक फोटोग्राफ म्हणजे काय, इफ द अँगल इज मोर दॅन 3 डिग्री. ओके, इफ द ऍक्सिस ऑफ द कॅमेरा इज इन्क्लाइंड टू अ वर्टिकल लाइन greater than 3 degree, then it is called as a oblique photograph. Okay, then convergent photograph. Convergent म्हणजे काय, तर याच्यामध्ये दोन कॅमेऱ्याने फोटो काढलाय बघा. द फोटोग्राफ इज टेकन विथ द पेअर ऑफ कॅमेरा विथ द ऍक्सिस इन्क्लाइंड. ठीक आहे, ऍक्सिस हा जो आहे हा इन्क्लाइंड असेल आणि दोन कॅमेऱ्यांनी फोटो काढला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर कॉन्व्हर्जंट फोटोग्राफ म्हणतो. आणि लास्ट पार्ट काय, तर ट्रायमेट्रोजन फोटोग्राफ. ट्रायमेट्रोजन फोटोग्राफ म्हणजे काय, फोटोग्राफ्स आर टेकन सायमल्टेनियसली फ्रॉम द पेअर ऑफ कॅमेरा विथ द ऍक्सिस वर्टिकल अँड अदर इज स्लाइटली टिल्टेड. याच्यामध्ये बघा दोन कॅमेऱ्यांनी फोटोग्राफ काढलेला आहे, बट ऍक्सिस वन ऍक्सिस इज वर्टिकल अँड अदर इज स्लाइटली टिल्टेड. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रायमेट्रोजन फोटोग्राफ. ठीक आहे, देन वी विल गो फॉर द प्रिन्सिपल ऑफ एरियल सर्वे. ओके, आता हा एरियल सर्वे आपण जो करतो तर त्याचा प्रिन्सिपल म्हणजे वेगवेगळ्या पॉइंट्सला वेगवेगळे नेमिंग आहे, लाईक नादिर पॉइंट, प्रिन्सिपल पॉइंट, ग्राउंड प्रिन्सिपल पॉइंट अँड ऑल दिस थिंग्स. ओके, वी विल सी ऑल दिस डेफिनेशन्स वन बाय वन. ओके, here one sample is shown. A true vertical air photograph जेव्हा असतो, जेव्हा हा ऍक्सिस आहे हा एकदम ट्रूली वर्टिकल आहे टू द प्लेन. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, ट्रू वर्टिकल एअर फोटोग्राफ. आणि टिल्टेड एअर फोटोग्राफ कधी असणार आहे, की समजा हा ऍक्सिस आहे आणि फोटो आपला असा इकडचा आणि इकडचा पोर्शन कव्हर करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, टिल्टेड एरियल फोटोग्राफ. आणि हा जो होता आयसोसेंटर म्हणजे हा एक्झॅक्टली खाली होता 90 डिग्री मध्ये, पण जो फोटोग्राफ काढलाय हा आजूबाजूचा काढलाय. ठीक आहे, त्याला आपण टिल्टेड एरियल फोटोग्राफ म्हणणार. ठीक आहे, मग हे बघा, समजा इथं लेन्स आहे आपली. ठीक आहे, सो हा ऍक्च्युली प्लेन आहे, याला 90 डिग्री मध्ये हा प्लम लाईन आहे. ठीक आहे, आणि जर आपण असा तिरका जर फोटो काढला तर त्याला आपण काय म्हणणार, ऑप्टिकल ऍक्सिस. ओके, आणि हा जो ऍक्सिस आहे हा ऍक्सिस ऑफ द टिल्ट. ठीक आहे, आणि हा जो अँगल असेल तिरका त्याला काय म्हणणार, अँगल ऑफ टिल्ट. म्हणजे वर्टिकलच्या इकडचा आणि इकडचा जो पॉइंट आपण काढलेला आहे नादिर म्हणजे प्लम लाईनला जो काय अँगल असेल त्याला आपण काय म्हणणार, ऍक्सिस ऑफ द टिल्ट. ओके, सो वी विल सी सम ऑफ द डेफिनेशन्स. आता हे जे एरियल फोटोग्रामेट्री आहे त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या टाइपचे डेफिनेशन्स येतात. वी विल सी दोज डेफिनेशन्स. फर्स्ट वन इज एक्सपोजर स्टेशन. एक्सपोजर स्टेशन, that is O. The point in an atmosphere occupied by the center of the camera lenses at instant of the photography. जेव्हा फोटो काढला, कॅप्चर केला, जेव्हा बटन दाबलं ऍक्च्युली, ओके, तर त्यावेळेसचा जो पॉइंट आहे, द पॉइंट इन ऍटमॉस्फिअर, जिथं फोटो काढलाय, क्लिक केलाय त्यावेळेस, कारण काढल्यानंतर पुढे जातो, जिथं काढला तो पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर पॉइंट इन ऍटमॉस्फिअर ऑक्युपाइड बाय द सेंटर ऑफ द कॅमेरा. ठीक आहे, कॅमेराचे जे लेन्स आहेत त्याच्या सेंटरचा जो पॉइंट आहे ऍट द इन्स्टंट ऑफ द फोटोग्राफी, क्लिक जेव्हा केला तो, दॅट पॉइंट इज कॉल्ड एज अ एक्सपोजर स्टेशन. देन वी कम फॉर द फ्लाइंग हाईट. फ्लाइंग हाईट म्हणजे काय, वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द एक्सपोजर स्टेशन अँड मीन सी लेवल. मीन सी लेवल आपण बघतो आरएल साठी फायनलाइज केलेली असते. ठीक आहे, तर आपण सगळीकडे मीन सी लेवलचा रेफरन्स जर घेतला तर आपल्याला हाईट कन्फर्म कळते की किती हाईट वरून आपण फोटो काढलाय. ठीक आहे, आपण जमिनीच्या हाईट पासून नाही घेत, आपण मीन सी लेवल पासूनची हाईट पकडतो, त्याला आपण फ्लाइंग हाईट म्हणतो. ओके, सो वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द एक्सपोजर स्टेशन अँड मीन सी लेवल इट इज कॉल्ड एज अ फ्लाइंग हाईट. देन वी विल गो फॉर द फ्लाइंग लाईन. फ्लाइंग लाईन काय, the line traced by exposure station in the atmosphere, that is track of the aircraft. Aircraft ज्या दिशेने गेला आहे त्याची जी दिशा आहे, त्याची जी लाईन आहे ट्रेसिंगची, that line is called as a flying height किंवा flight height, flight line, sorry. Then photo principal plane, that is K. ओके, ह्याच्यात O जो होता, हा जर फोटो बघितला, हा O पॉइंट आहे. दिस पॉइंट इज अ एक्सपोजर स्टेशन, जिथून आपण फोटो काढलेला आहे. ओके, आता ते काय सांगतात, फोटो प्रिन्सिपल प्लेन के.
हा पूर्ण फोटो प्रिन्सिपल प्लेन आहे के, ठीक आहे इथला. तर इट इज द पॉइंट ऑन अ फोटोग्राफ, फोटोग्राफवरचा पॉइंट आहे बघा. इट इज द पॉइंट ऑन अ फोटोग्राफ obtained by projecting camera axis to intersect at the point on a photograph. It is known as a photo principal point K. बघा मी पुन्हा एकदा रीड करतो. इट इज द पॉइंट ऑन अ फोटोग्राफ, फोटोग्राफवरचा पॉइंट आहे विच इज obtained by projecting a camera axis. कॅमेरा ऍक्सिस कंटिन्युएशन मध्ये आपण हे केला टू इंटरसेक्ट ऍट द पॉइंट ऑन अ फोटोग्राफ नोन ॲज अ प्रिन्सिपल पॉइंट, ठीक आहे. दॅट इज के. इथं तुम्हाला दाखवलाय बघा हा प्रिन्सिपल पॉइंट, इथून याला कट करून इथं गेलेला आहे. हा फोटोग्राफवरचा पॉइंट आहे, हा तुमचा एक्सपोजर केलेला पॉइंट आहे. आणि हा समजा तुमचा फोटो आहे, तर इथं कट होऊन ही लाईन अशी कट होऊन गेली ना, तर हा जो पॉइंट आहे त्याला आपण म्हणलेला आहे, ठीक आहे, फोटो प्रिन्सिपल प्लेन, ठीक आहे. देन कॅमेरा ऍक्सिस एक्सटेंडेड अप टू द ग्राउंड पॉइंट obtained by ground is called as ground station point K, ठीक है. कैमरा एक्सिस extended up to the ground point obtained by ground is called as ground station point, that is K. You can see here this is the हा ग्राउंड वरचा पॉइंट आला, ठीक आहे K, कैपिटल K झाला तो. नाउ स्मॉल n, that is photo nadir point N. It is the point on a photograph obtained by dropping a vertical line, ठीक आहे. नादिर पॉइंट जो n आहे तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये पण दिसेल, हा नादिर पॉइंट n आहे, ठीक आहे. हा फोटोग्राफचा इथला स्मॉल n आणि हा ग्राउंड वरचा कॅपिटल N, ठीक आहे. ग्राउंड वरच्या पॉइंटला आपण कॅपिटल मध्ये मार्किंग देतो आणि फोटोवरच्या प्लेन वरच्या ह्याला आपण स्मॉल मध्ये देतो, ठीक आहे. प्लम लाईन जिथे कट होऊन खाली जाते तो जो पॉइंट आहे तो नादिर पॉइंट आहे, ओके. So, photo nadir point n small n, it is the point on a photograph obtained by dropping a vertical line from the camera center. Camera center पासून vertical line आपण drop केली plumb line मध्ये. That plumb line extended up to the ground gives a ground nadir point n. तीच जर line आपण ground पर्यंत नेली तर त्याला ground nadir point म्हणणार capital N. Then we will go for the horizon point small h. Horizon point small h, ठीक आहे. horizon point इथे बघा कुठे small h. डायग्राम मध्ये इथे, ठीक आहे. ही हॉरिझॉन, हा तुमची जमीन अशी पृथ्वी गोल आहे समजा, त्याला एक्झॅक्टली हॉरिझॉन मध्ये काय एकदम ट्रूली हॉरिझॉन जी लाईन असते प्लम लाईन ला 90 डिग्री मध्ये, दॅट इज हॉरिझॉन लाईन, ठीक आहे. ही स्मॉल एज, ठीक आहे. त्याला आता काय म्हणलं इथं हॉरिझॉन पॉइंट. इट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन थ्रू द सेंटर ऑफ लेन्सेस अँड द प्रिन्सिपल लाईन एनपी ऑफ द फोटोग्राफ. फोटोग्राफची जी प्रिन्सिपल लाईन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन, ह्या दोघांचा क्रॉस जिथं होता त्या लाईनला आपण म्हणलेलं आहे, ठीक आहे. हा पॉइंट म्हणजे हे बघा ह्याचं इंटरसेक्शन आणि ह्याचं इंटरसेक्शन, हा पॉइंट इथं आला. सो इट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन जी आडवी आहे थ्रू द सेंटर ऑफ द लेन्सेस अँड द प्रिन्सिपल लाईन एनपी ऑन द फोटोग्राफ. Then we will come for the principal plane. Principal plane म्हणजे काय, plane is defined by the exposure station O, ground nadir point N and ground principal point P, that is plane NOK. ह्याला आपण काय म्हणणार प्रिन्सिपल प्लेन. ग्राउंड वरचा जे प्लेन असेल जो तुम्ही फोटो काढला आहे इथं, इथला ग्राउंड वरचा जर तो पूर्ण एरिया घेतला तर त्याला आपण बोलणार आहे, ठीक आहे. प्रिन्सिपल प्लेन, प्लेन इज डिफाइंड बाय एक्सपोजर स्टेशन O, ground nadir point N and principal point K, ठीक है. that is plane NOK. then principal line intersection of principal plane with the photograph plane, ठीक है. it is the principal line. ह्या definitions हे लक्षात ठेवा, ठीक है. it is the line of intersection of principal plane with the photograph plane. then we will come for the azimuth. Clockwise horizontal angle measured about the ground nadir point from the true north to the principal plane of the photograph phi, it is called as azimuth A, ठीक है. it is the clockwise horizontal angle measured about the ground nadir point. ground nadir point म्हणजे plumb point जो आहे त्याच्यावरून जो अँगल मेजर केलाय फ्रॉम द ट्रू नॉर्थ ची केलेला अँगल, म्हणजे आपल्याला रेफरन्स द्यायला लागतो ना नॉर्थचा पण, म्हणून त्यांनी क्लॉकवाईज आपण नॉर्थची केलेला अँगल क्लॉकवाईजच मेजर करतो. अझिमुथ म्हणजे थोडक्यात तुमची पेरिंगच असल्यासारखं, ठीक आहे. Azimuth A, it is the clockwise horizontal angle measured from the measured about the ground nadir point from the true north to the principal plane of the photograph, that is theta phi. Okay. Then we will go for the swing. Swing म्हणजे काय, angle measured in the plane of the photograph by
वाय ऍक्सिस क्लॉकवाईज टू द नादीर पॉइंट, ह्याला आपण स्विंग म्हणणार. ठीक आहे. अँगल मेजर्ड इन प्लेन ऑफ फोटोग्राफ फ्रॉम द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला जर टिल्टेड फोटोग्राफ असेल, ठीक आहे, सॉरी वाय ऍक्सिसला, तर त्याला आपण म्हणणार स्विंग. म्हणजे हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिसला असं टिल्टेड फोटोग्राफ असेल असा तिरका, हा वाय व्हर्टिकल ऍक्सिस पण त्याला टिल्टेड असेल तर त्याचा जो अँगल असेल त्याला स्विंग म्हणायचं. Then isocenter eye, it is the point on a photo where the bisection of the tilt falls on a photo. त्याला काय म्हणायचं? Isocenter eye, a point on a photo where the bisection of the tilt falls on a photo. It is the dotted line in the sketch. इथं बघा dotted line तुम्हाला दिसते. ठीक आहे, isocenter मधली. Then axis of the tilt. आता टिल्ट पण होतो फोटो काढताना कधी. इट इज द लाईन ऑफ प्लेन ऑफ फोटोग्राफ परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल लाईन ऍट द आयसोसेंटर. ओके, इट इज द लाईन प्लेन ऑफ फोटोग्राफ परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल लाईन ऍट द आयसोसेंटर. इट इज कॉल्ड एज द ऍक्सिस ऑफ द टिल्ट. ठीक आहे, या सगळ्या डेफिनेशन्स आहेत, तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. ठीक आहे, वेगवेगळे नोटेशन्स आहेत ते. आता हे बघा, ही समजा पृथ्वी आहे. ओके, ही पृथ्वी ही मीन सी लेवल. ठीक आहे, मीन सी लेवलच्या रेफरन्सने आपण फ्लाइंग हाईट घेतो. ठीक आहे, ना की जमिनीपासूनची हाईट घेत. आपण मीन सी लेवलच्या आरएलच्या रेफरन्सने याची फ्लाइंग हाईट घेतो एच. ठीक आहे, इथून तुम्ही फोटो कॅप्चर केलाय. ठीक आहे, इट इज द फ्लाइंग हाईट, इट इज द स्मॉल एज, दॅट इज द आरएल ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉइंट. ओके, देन दिस इज द फोकल लेंथ ऑफ द कॅमेरा. ठीक आहे, इथं आपला लेन्स आहे, लेन्सच्या थ्रू फोकल लेंथ मागे जाते. ठीक आहे, दॅट्स वाय दिस फोकल प्लेन इज ऑन द बॅक साइड. लेन्स जे आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत. सो ही फ्लाइंग हाईट ह्या लेन्सच्या पासूनची हाईट आहे. and this is the plane of the equivalent position. ह्याची इमेज इकडे पडत असते. सो इट इज द प्लेन ऑफ द इक्विव्हॅलेंट पोझिशन. ठीक आहे, लेन्स असल्यामुळे इथं असं दाखवतो. नाउ वी विल गो फॉर द स्केल ऑफ द फोटोग्राफ. आता आपण जे फोटो काढतोय, जसं आपल्याला प्लॅन काढतो तर प्लॅनचा कसा स्केल असतो? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, सॉरी 10 मीटर ऑन ग्राउंड. मग 10 मीटर जर एखादी लेंथ मेजर केली तर आपण ड्रॉइंग काढताना 10 सेंटीमीटर दाखवतो. ठीक आहे, लाईक दॅट वे. म्हणजे तुम्ही काय स्केल घेतले? इफ सपोज 1 किलोमीटर इज 1 सेंटीमीटर ऑन paper, then if ground is of 5 kilometer, then you will show it by 5 centimeter. Like that way, the scale of the photograph is also there. To perform computations, one must know the scale. That is, h is equal to height above the datum from which photos are taken. Okay, it is the height above the which from which the photos are taken. म्हणजे RL जी मीन सी लेवल पासूनची जी हाईट आहे, that is capital H, ती तुम्हाला माहित पाहिजे. F is the focal length of the camera in the lens. It is generally in a centimeter or mm. ठीक आहे, जो काही कॅमेरा तुम्ही वापरलाय त्याची फोकल लेंथ डिपेंडिंग ऑन द लेन्स ऑफ द कॅमेरा. ठीक आहे, काही जी काही तुम्हाला कॅल्क्युलेशनला दिलेली असेल ती, दॅट इज कॉल्ड द फोकल लेंथ ऑफ द लेन्स इन द सेंटीमीटर और इट इज इन द मिलीमीटर. ओके, तर ह्याच्यावर आपण स्केल कसं काढणार? तर स्केल ऑफ द फोटोग्राफ इट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑन अ फोटोग्राफ. म्हणजे फोटोग्राफवर तुम्ही जर 2 पॉइंटचं डिस्टन्स मेजर केलं, समजा ते 5 सेंटीमीटर आलं, आणि डिवाइडेड बाय डिस्टन्स बिटवीन द सेम पॉइंट्स ऑन द फोटोग्राफ. सॉरी, इथं फोटोग्राफ नाही, ऍक्च्युअली पॉइंट्स. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑन अ फोटोग्राफ अपॉन डिस्टन्स बिटवीन दिस सेम पॉइंट ऑन द ग्राउंड. इथं करेक्शन आहे थोडं, इथं ग्राउंडच आहे ना. ठीक आहे, सो स्केल ऑफ द फोटोग्राफ इट इज इक्वल टू फोटो डिस्टन्स अपॉन ground distance. Okay, scale of the photograph it is equal to photo distance upon ground distance. ठीक आहे, म्हणजे जर फोटोवर तुम्ही 5 सेंटीमीटर डिस्टन्स असेल आणि ग्राउंडवर 5 मीटर असेल, तर स्केल ऑफ द फोटोग्राफ कसं येणार? काय येणार? 5 सेंटीमीटर ऑन द पेपर. ओके, आणि 5 मीटर ऑन द ग्राउंड. 1 sir. What would be the scale? 1 meter. 0.01 म्हणजे 1:100. बरोबर ना? सेंटीमीटर मध्ये दिले वाटतं, mm मध्ये नाही. 5 डिवाइडेड बाय 500. दोन्ही एका स्केल मध्ये करणार ना. जेव्हा 5 ला जर mm मध्ये केलं तर 50 डिवाइडेड बाय 5000 होणार. पुन्हा 0.00 एक 1:100 would be the scale of the photograph, like this. Okay, same formula is given over here. Simple झालं इथं. ठीक आहे,
नाउ स्केल ऑफ द फोटोग्राफ आपण याच्यावरून पण काढतो. ठीक आहे, तेच आहे पुन्हा एक्झाम्पल साठी दिले. मीन सी लेवल पासूनची आपल्याला हाईट माहित पाहिजे. ठीक आहे. स्केल वेरीज फ्रॉम पॉइंट टू पॉइंट. आता हा जो स्केल आहे, this scale is generally varies from point to point. The scale of the photograph at a point P on the ground having the elevation HP. ठीक आहे, ग्राउंड इलिव्हेशन HP समजा पॉइंटचा आहे. ओके, हा पॉइंट आहे समजा. या पॉइंटचं ग्राउंड मीन सी लेवल पासूनची हाईट किती? HP. ठीक आहे, हा टोटल H आहे. ह्या पॉइंटचा डिस्टन्स काय? मीन सी लेवल पासून HP. आणि मग हे काय असणार? H मायनस HP. ठीक आहे, तर ह्याच्यावर आपण बघूया. स्केल ऑफ द फोटोग्राफ ऍट अ पॉइंट P ऑन अ ग्राउंड हॅव्हिंग इलिव्हेशन HP इज इक्वल टू F अपॉन H मायनस HP. दॅट इज F हा फोकल लेंथ अपॉन H मायनस HP. ठीक आहे, म्हणजे हे डिवाइडेड बाय हे, दिस डिवाइडेड बाय दिस डिस्टन्स. ओके, सो स्केल ऑफ द फोटोग्राफ F अपॉन H मायनस HP. स्केल ॲट एनी पॉइंट S. जर कुठल्याही पॉइंटचा आपल्याला काढायचं असेल तर F मायनस H मायनस कॅपिटल H मायनस H. आता हे H काय आहे? जर समजा इथल्या पॉइंटचं डिस्टन्स असेल तर जनरलाइज मध्ये H म्हणले. ठीक आहे, हा पॉइंट P आहे म्हणून इथे HP म्हणले. इथे जर पॉइंट D असतं तर काय म्हणले असतं? HD म्हणलं असतं. H मायनस HD केलं असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात त्या पॉइंट पासूनचं डिस्टन्स जे आहे ते घ्यायचं आहे खाली. न्यूमरेटर मध्ये F आणि डिनॉमिनेटर मध्ये तिथूनचं जे काही पॉइंटचं डिस्टन्स आहे ते. ठीक आहे, म्हणजे जनरलाइज मध्ये दिले F अपॉन H मायनस स्मॉल h. H is the height, total height of the photograph length from the mean sea level, आणि small h is simply RL of that point. ठीक आहे, सो ह्याचा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन काय असतं? तर ह्याचा जर रिव्हर्स घेतो आपण, ह्याचा जर आपण रिव्हर्स घेतला म्हणजे 1 डिवाइडेड बाय हे लिहिलं तर त्याला आपण काय म्हणतो? सॉरी, त्याचं उलट केलं, 1 डिवाइडेड बाय हे केलं त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे, RF 1 अपॉन H मायनस H अपॉन F. नाउ डेटम स्केल म्हणजे काय बघा. If all the points on a photograph are assumed to be projected on the mean sea level. ठीक आहे, if all the points on a photograph are assumed to be projected on a mean sea level, म्हणजे सगळे पॉइंट, म्हणजे ही अशी जमीन नाहीये, आपली जमीनच अशी आहे समजा मीन सी लेवलला. ठीक आहे, असं डोंगरवर नाहीच आहे, आपली जमीनच अशी आहे. ठीक आहे, मग H मायनस काय असणार? झिरोच असणार आहे. म्हणून स्केल काय असणार? F आपण डायरेक्टली Hच येणार, कारण हा जो हे वरचे पॉइंटच नाही, जमिनीच्या लेवलला तर H मायनस काय करायची गरज नाही. सो F अपॉन H. पॉसिबल नाही, जस्ट दिले माहिती आहे, जस्ट कन्वर्जन आहे, त्याला डेटम स्केल म्हणतात. डेफिनेशन आहे. All the points on a photograph are assumed to be projected on a mean sea level, that is RL 0. Then S is equal to F upon H minus 0, and that is HNR. इथं आपण सांगितलं बरं का. Then average scale. Average scale काय? All the points on a photograph are assumed to be having the average elevation above the mean sea level. ठीक आहे, आता हे जे सगळे पॉइंट आहेत ह्याला जर आपण एखादं ऍव्हरेज मानलं, ठीक आहे, एखादं जर ऍव्हरेज दिलं आपल्याला काहीतरी, की ह्या सगळ्याची ऍव्हरेज समजा ही अशी ऍव्हरेज आहे आणि ती समजा तुम्हाला काहीतरी दिली 50. ठीक आहे, 50 मीटर. तर मग तुम्ही काय करणार? ह्या सगळ्याची ऍव्हरेज दिली थोडक्यात. ठीक आहे, जनरली ऍव्हरेज इथं नाही येणार तुमची. ऍव्हरेज कुठे येईल? इथे येईल असं काहीतरी. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या पॉइंटची काढायची नाही, ह्या सगळ्याची, हे जे सगळ्याचे RL आहे ह्याची तुम्ही हे केले. मग काय होणार? आपण F अपॉन टोटल H मायनस हा ऍव्हरेज पर्यंत डिस्टन्स, हे डिस्टन्स. ठीक आहे, ऍव्हरेज स्केल झाला. आणि डेटमच्या केस मध्ये काय केलं आपण? हे डिस्टन्स घेतलेलं. ओके, these are just the definitions. Now other method for finding the scale of aerial photograph. आणखी काय मेथड्स आहेत? बाय मेजरिंग द ग्राउंड डिस्टन्स. आपण एखादं ग्राउंड डिस्टन्स मेजर करून पण काढू शकतो. ठीक आहे, स्केल ऑफ द फोटोग्राफ, दॅट इज स्केल ऑफ द फोटोग्राफ इट इज इक्वल टू फोटो डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. मगाशी बघितलं, फोटोवरचं डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. और बाय डिटरमाइनिंग द डिस्टन्स फ्रॉम द एक्झिस्टिंग मॅप. एखादा एक्झिस्टिंग मॅप असेल तुमच्याकडे जुना त्याच एरियाचा, तर त्याच्यावरून काय करणार? LP is a photo distance, LG is a distance on existing map, म्हणजे जुना एखादा मॅप आहे. Then scale of the photograph SP
अपॉन स्केल ऑफ एक्झिस्टिंग मॅप SN इट इज इक्वल टू फोटो डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला स्केल ऑफ द फोटोग्राफ मिळणार आहे. ठीक आहे. स्केल ऑफ फोटोग्राफ SP अपॉन स्केल ऑफ एक्झिस्टिंग मॅप, म्हणजे जुन्या मॅपचा एक स्केल असणार आहे तुमचा, तर त्याच्या स्केलचा उपयोग करून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे. स्केल ऑफ फोटोग्राफ SP अपॉन स्केल ऑफ एक्झिस्टिंग मॅप इट इज इक्वल टू फोटो डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. हे दोन्ही डिस्टन्स आपल्याकडे आहे, त्याच्यावरून आपण स्केल ऑफ द फोटोग्राफ डायरेक्टली काढू शकतो. ठीक आहे. हे तिकडे न्यायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. नाउ व्हॉट इज मीन ऑफ द रिलीफ डिस्प्लेसमेंट? Relief displacement exists because of the photos are perspective projections. आता आपण एखाद्या अँगलने बिल्डिंग घेतली तर ते आपल्याला पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू म्हणजे असं तिरकस दिसते, बरोबर, वाढत जाते मागे किंवा असं अशा टाईप. जवळ आली मोठी दिसते, अशी दिसते, मागं लांब छोटी दिसते. रेल्वे आपण बघितली कशी अशी छोटी होती, तर त्याला आपण काय म्हणायचं? पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. सो रिलीफ डिस्प्लेसमेंट एक्झिस्ट बिकॉज द फोटोज आर टेकन विथ द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. त्या पर्टिक्युलर ठिकाणी जसा कॅमेरा होता त्यांनी असं एकदम खाली बघितलं तर खालचं डिस्टन्स जवळ असणार, त्यामुळे ते ऑब्जेक्ट मोठे वाटणार, लांबचे ऑब्जेक्ट जरी ते मोठे असले तरी छोटे दिसणार. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला रिलीफ डिस्प्लेसमेंट कन्सेप्ट येते इथं बघा. दिस इज यूज टू डिटरमाइन द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. मग तो ऑब्जेक्ट समजा तिकडचा आहे तर त्याची हाईट काढण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करावा लागतो. दॅट इज H इज इक्वल टू D इंटू H डॅश अपॉन R. ओके. याच्यामध्ये H काय आहे तर हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज RL. D is the radial distance of the top of the object, that is radial distance minus radial distance to bottom of object. ठीक आहे. हे radial distance आहे ना, समजा असं लांबचा ऑब्जेक्ट आहे, हे डिस्टन्स कसं आहे? रेडियल आहे, त्या कॅमेरापासून फिरतो. ठीक आहे. तर रेडियल डिस्टन्स ऑफ द टॉप ऑफ द ऑब्जेक्ट मायनस रेडियल डिस्टन्स ऑफ द बॉटम, म्हणजे तुम्हाला तिरकस डिस्टन्स मिळणार. ठीक आहे. रेडियल डिस्टन्स ऑफ द तिरका जो ऑब्जेक्ट आहे त्याचा टॉप आणि त्याचा बॉटम. ठीक आहे. The radial distance of the top of the object minus radial distance of the bottom of the object हा झाला D, आणि R is the radial distance to the top of the object. Okay, R is the radial distance to the top of the object, म्हणजे टॉपचा फक्त. ठीक आहे. It is the R. याच्यावरून आपण H काढू शकतो. So the scale of the aerial photograph is partly a function of flying height. ठीक आहे. स्केल कशावर डिपेंड करतं तर फ्लाइंग हाईटवर. जर तुम्ही खालून फोटो काढले तर तुमचं स्केल काय होणार? कमी होणार आहे. जर तुम्ही वरून फोटो काढले तर स्केल मोठं म्हणजे वाढणार आहे. आता तुम्ही जास्त एरिया कव्हर करताय कमी फोटो मध्ये. जर तुम्ही खाली आलात तर तुम्ही कमीच एरिया कव्हर करताय तेवढ्या कागदावर, आणि वरून काढलं तर तेवढ्याच कागदावर तुम्ही जास्त एरिया कव्हर करणार. सो स्केल कसा चेंज होतं? जसं जसं तुम्ही हाईट चेंज करताय फोटोग्राफ काढायची, तुम्ही एक ठरवली असते त्याच्यानुसार स्केल चेंज होते. सो स्केल ऑफ अ एरियल फोटोग्राफ इट इज पार्टली अ फंक्शन ऑफ फ्लाइंग हाईट. ठीक आहे. दस variation in elevation cause a variation in the scale of the aerial photograph. मग तुम्ही फोटो काढताना जर विमानाचं खालीवर करायला लागला तर तुमचं स्केल चेंज होईल. दॅट्स व्हाय यू हॅव टू कीप द एक्झॅक्ट स्केल. एक ठराविक हाईट तुम्हाला मेंटेन करायला लागते. स्पेसिफिकली द हायर एलिव्हेशन ऑफ द ऑब्जेक्ट the farther the object will be displaced from its actual position and away from the principal point of the photograph. तुम्ही वरून खूप फोटो काढला तर एखादा तिरका जो पॉइंट आहे तो आणखी लांब वाटणार आपल्याला. ठीक आहे. सो the farther object will be displaced from its actual position away from the principal point. आणखी लांब गेल्याचा भास होईल तुम्हाला of the photograph. The point on the ground surface that is directly below the camera lens. म्हणजे तुम्ही बघा खूप उंचावरून फोटो काढला की तो तिकडचा पॉइंट आणखी लांब गेल्यासारखा भासणार, जवळ असल्यावर तो भासत नाही. ठीक आहे. The scale of the aerial photograph is partly function of flying height. The lower the elevation of an object. ठीक आहे. जेवढं तुमची जो काही ऑब्जेक्ट आहे त्याचं एलिव्हेशन कमी असेल तर मोर विल बी द डिस्प्ले टुवर्ड द प्रिन्सिपल पॉइंट. ठीक आहे. जर तुम्ही एखादी बिल्डिंग आहे, उंच बिल्डिंग असेल, ती जर बारकी बिल्डिंग असेल तर तो पॉइंट तिथं बसणार, पण असं उंच असेल तर ते असं तिकडे फोटो जे काढला तर तिकडे असल्यासारखं वाटणार पॉइंट. ठीक आहे. This effect is called as a relief displacement and it is illustrated in the diagram below. Note that effect increases with the distance from the principal point. आता इथे तुम्हाला व्यवस्थित सांगितलं बघा. हा जो पॉइंट आहे, ही जर बिल्डिंग छोटीच असती, ओके, इफ सपोज ही जी बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग एवढीच असती छोटी. ठीक आहे. तर ह्याचा टॉप आणि बॉटम हे एकाच पॉइंटला असल्यासारखे बसले असते. ठीक आहे. त्यामुळे हा अँगल चेंज व्हायचा एवढी काही फरक पडला नसता. ठीक आहे. तिथल्या तिथं नॉर्मल फरक पडला असता.
पण इफ त्या बिल्डिंगची हाईट जी असते तर हा पॉइंट आणि हा पॉइंट ऍक्च्युली एकाच लाईन मध्ये व्हर्टिकली, पण आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा तो आपल्याला तिकडं असल्यासारखा भासतो, इथं असल्यासारखा भासतो. समजतंय का तुम्हाला? इथंच जर बिल्डिंगची हाईट कमी असली तर टॉप आणि बॉटम तिथंच आहे, त्यामुळं जेव्हा आपण इथून त्याला कॅप्चर केले तेव्हा ते दोन्ही पॉईंट इथंच असल्यासारखे भासतात. त्याचं लोकेशन आपल्याला कळतंय इथे, पण हा पॉईंटचं लोकेशन व्हर्टिकली कुठं आहे? इथंच आहे. पण फोटो आपण पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळं असा त्यांनी फोटो काढला तिरका आणि ह्याला कॅप्चर करून तो त्या लाईन मध्ये त्याला काय वाटणार की इथंच आहे का काही पॉईंट. ह्याला म्हणायचं रिलीफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ह्याला म्हणायचं रिलीफ डिस्प्लेसमेंट. ओके, इथं पण बघा हीच बिल्डिंग आहे, त्याच बिल्डिंगचा हा टी पॉइंट आणि हा बी पॉइंट आहे. तर एक पॉइंट आपल्याला इथं भासणार आणि एक पॉइंट इथं भासणार, जरी ते एका लाईन मध्ये असले तरी. ठीक आहे, ते दोन्ही पॉइंट एकाच लाईन मध्ये म्हणजे एकाच पॉइंटवर यायला पाहिजे. पण जेव्हा फोटो काढलाय तेव्हा बघा एक पॉइंट इथं दिसतोय आणि एक पॉइंट इथं दिसतोय आपल्याला. ठीक आहे, इक्वेशन फॉर द रिलीफ डिस्प्लेसमेंट टी बघा काय आहे. सॉरी इथं नाही दिलं, आय विल एक्सप्लेन पुढे आहे ते. आता बघा डिस्प्लेसमेंट अँड एरर्स. ठीक आहे, तर असं आहे. Okay, displacement and errors in a photogrammetry or photography. The survey in photography survey, we try to represent a 3D surface of the 2D image. आपल्याकडे काय असते, आपल्याला 2D इमेज आपण फोटो काढतो, पण ते आपण 3D मध्ये नंतर दाखवतो बायनॉक्युलर मध्ये वगैरे बघून आणि त्याच्यावर हाईट वगैरे फाइंड आउट करतो. ठीक आहे, तर ते करताना बघा काय होतं. Object appears in the photograph like the geometrically distorted. It is known as a relief displacement. म्हणजे जी काही त्याची ऍक्च्युअल लोकेशन आहे त्याच्यापेक्षा तो वेगळीकडे असल्यासारखा भासतो. म्हणजे इथं पण बघा मगाशी कसं झालं, हा जो पॉइंट आहे हा इथं आहे पण इथं असल्यासारखा भासला, त्याला आपण जॉमेट्रिकल डिस्टॉर्शन पण म्हणू शकतो. ओके, इट इज नोन एज अ रिलीफ डिस्प्लेसमेंट मगाशीच आपण बघितलं. आणि रिझन्स फॉर दिस डिस्टॉर्शन आज पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, आपण एका कोपऱ्यातून बघतोय त्याच्यामुळं पण तसं होतं. मुवमेंट ऑफ द कॅमेरा, कॅमेरा पण आपला कंटिन्युअस मुवमेंट मध्ये त्याच्यामुळे होतं. इनस्टॅबिलिटी ऑफ एअरक्राफ्ट, एअरक्राफ्ट स्टेबल आहे असं काही सांगता येत नाही. ठीक आहे, देन व्हेरिएशन इन अल्टिट्यूड, विमान जाताना मे बी खाली वर असं करू शकतोय, थोडा फरक करू शकतो. देन मे बी इट मे बी टिल्टेड, जो कॅमेरा किंवा विमान आहे दॅट माइट बी टिल्टेड समहाउ बिकॉज ऑफ द एअर फ्लो. ठीक आहे, इट स्पीड माइट बी लेस ऑर मोर, जर समोरून मारला तर स्पीड कमी होऊ शकतो, डिपेंड. कर्वेचर ऑफ द अर्थ, सम ऑफ दीज रिझन्स फॉर द डिस्टॉर्शन ऑफ द or the relief displacement. हे कशामुळे होतं तर पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, मूवमेंट ऑफ द कॅमेरा, इनस्टॅबिलिटी ऑफ द एअरक्राफ्ट, व्हेरिएशन इन अल्टिट्यूड, व्हेरिएशन इन स्पीड टाइम स्पीड अँड कर्वेचर ऑफ द अर्थ. ओके, इथं बघा तुम्हाला सांगितलं हा गोल, समजा ही विहीर आहे गोल, हा विमान चालले, या विमानाने वरून कॅप्चर केलं तर ही बरोबर गोल दिसणार विहीर. पण इकडची विहीर कशी दिसणार आहे, अशी वेगळी दिसणार. इकडची विहीर नाही, समजा हा डब्बा आहे वरती आहे त्यामुळे इकडे असं दिसतं. ठीक आहे, हा डब्बा आहे तर इकडचा पोर्शन तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही करेक्शन अप्लाय केलं तर ऍक्च्युअली मध्ये कसं पाहिजे, असं पाहिजे. जर तो फोटो जर करेक्ट केला तर तुम्हाला 2D मध्ये कशा पाहिजे, असं पाहिजे. हा 3D मध्ये असा येतो ना, 2D मध्ये असं पाहिजे. ओके, now we will go for the ground control survey. You just read it once, I will explain you.
I hope you might have read this. So ground control survey म्हणजे काय, याचा पर्पज बघा काय, to determine the exact position of aerial camera at the instant of the exposure and intensity of the object on the identify the object on the ground. जेव्हा आपण एखादा फोटो काढला, ठीक आहे, टू डिटरमाइन द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ एरियल कॅमेरा ऍट द इन्स्टंट ऑफ एक्सपोजर, जेव्हा फोटो काढला त्याची पोझिशन फाइंड आउट करणं अँड आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट ऑन ग्राउंड. ठीक आहे, हा ग्राउंड कंट्रोल सर्वेचा मेन हे आहे काय, तर ऑब्जेक्ट आहे, पर्पज आहे. ओके, याचे स्टेप बघा काय, सगळ्यात पर्यंत टार्गेट और सिग्नल आर प्लेस्ड ऑन ग्राउंड. जिथले जिथले फोटो काढायचे तिथले तिथले सिग्नल्स किंवा टार्गेट आपण प्लेस करतो जमिनीवर. टार्गेट्स आर सर्वेड बाय ट्रायंग्युलेशन, हे सर्वे करतो आपण, याचं ट्रायंग्युलेशन सर्वे करतो. Then ground control, that is triangulation, benchmark and azimuth, and photo control, that is position and signal and elevation. ठीक आहे, ग्राउंड कंट्रोल आणि फोटो कंट्रोल असे दोन टाइप आहेत. ग्राउंड कंट्रोल म्हणजे आपण रेग्युलर जो सर्वे करतो, ट्रायंग्युलेशन किंवा बेंचमार्क करतो किंवा अजिमुथ करतो. आणि फोटो कंट्रोल मध्ये काय, पोझिशन अँड सिग्नल, पोझिशन ऑफ सिग्नल अँड इलिव्हेशन हे फाइंड आउट करतो. देन काय काढायचं आपल्याला, तर हॉरिझॉन्टल कंट्रोल, त्याच्यामध्ये ट्रायंग्युलेशन अँड व्हर्टिकल कंट्रोल. हॉरिझॉन्टल कंट्रोल मध्ये आपण ट्रायंग्युलेशन करतो म्हणजे डिस्टन्सेस फाइंड आउट करतो. व्हर्टिकल कंट्रोल मध्ये आरएल्स काढतो, दॅट इज लेवलिंग. ओके, तो आला हॉरिझॉन्टल कंट्रोल. ओके, तर याचे पॅरामीटर्स काय आहेत बघा. प्रोसिजर फॉर एरियल सर्वे, फ्लाइट प्लॅनिंग. आता हे करताना आपण फ्लाइट प्लॅनिंग करायला लागतं आपल्याला. म्हणजे समजा आपल्याला सह्याद्री घाट सेक्शन मध्ये एखादा रोड नवीन बिल्ड करायचा आहे, तर तिथला आपल्याला एरियल सर्वे करायचा आहे. तर एरियल सर्वे करताना तुम्ही असं मनाने जाणार नाही की चला तिथं विमान सोडा आणि फोटो काढत बसा. ओके, तर व्हॉट वी हॅव टू डू, इफ सपोज दिस इज द एरिया विच इज टू बी सर्वे आउट. ठीक आहे, इथं आपल्याला काहीतरी करायचंय. ठीक आहे, तर हा सर्वे करताना आपण काय करणार की ठरवणार, काय काय ठरवणार, तर व्हॉट वी हॅव टू डिसाइड, वी हॅव टू डिसाइड की किती विमानं किती अंतराने पाठवायची, किती हाईटने पाठवायची. ठीक आहे, त्यांचा ओव्हरलॅप किती ठेवायचा, साइड ओव्हरलॅप किती ठेवायचा, फ्रंट ओव्हरलॅप किती ठेवायचा, हाईट किती ठेवायची, ऑल दिस थिंग्स वी हॅव टू डिसाइड. आणि त्याच्यावरून करणार की 50 वेळा असं विमान पळवावं लागेल, 50 वेळा असं पळवावं लागेल, त्यात एवढे एवढे फोटो निघतील, त्याच्यामुळे एवढं आपल्याला डेटा कलेक्ट होईल. मग त्याच्यात पण आणखी काय, आपल्या कॅमेऱ्याची लेन्स किती हाय डेफिनेशन आहे, त्याच्यानुसार खूप चांगली डेफिनेशन असेल तर आपण थोडस वरून विमान नेऊ शकतो, सो दॅट ते हाईट आपले रिड्यूस होऊ शकतात. 50 ऐवजी 30 मध्ये होऊ शकतं आपलं काम, जर तुमचा कॅमेरा चांगला असेल. ठीक आहे, किंवा तुम्हाला रिकॉग्निशन सर्वे करायचं, नॉर्मल सर्वे करायचं, जास्त डिटेल नाही, तरी तुम्ही हाईट वाढवून ठरवू शकता की फ्लाईट नाही म्हणजे फ्लाईटचा जो खर्च आहे ते कमी करू शकता. पण तुम्हाला डिटेल सर्वे करायचा खूप, किंवा तुमचा कॅमेरा वीक आहे, तर तुम्ही काय करणार, थोडस विमान खालून पास करणार आणि जास्ती फोटो काढणार, त्याचा खर्च वाढणार. ओके, तर त्याला काय म्हणायचं, फ्लाईट प्लॅनिंग. ओके, तर फ्लाईट प्लॅनिंगचे पॅरामीटर्स काय आहेत, अल्टिट्यूड ऑफ द फ्लाईट, किती हाईट वरून आपल्याला कॅमेरा किंवा विमान पास करायचं आहे. देन फोकल लेंथ ऑफ द कॅमेरा, तो जो कॅमेरा आपण वापरलाय त्याची फोकल लेंथ काय आहे, किती मेगापिक्सेलचा आहे थोडक्यात. ठीक आहे, देन साईज ऑफ द फोटोग्राफ, जो काही फोटो काढणार आहे त्याची साईज तुमची काय असणार आहे, A4 चे, A2 चे आहे, A4 काय, A1 आहे, व्हॉट एव्हर. ओके, साईज ऑफ द फोटोग्राफ. देन साईज ऑफ द एरिया और लँड टू बी फोटोग्राफ्ड, जो काय एरिया तुम्हाला कव्हर करायचा आहे, म्हणजे सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा, एवढा एरिया तुम्हाला कव्हर करायचा आहे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कव्हर करायचं का पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं. ठीक आहे, तर साईज ऑफ द एरिया और लँड टू बी फोटोग्राफ्ड. देन अलाइनमेंट ऑफ द फ्लाईट लाईन अँड पॅरलल फ्लाईट लाईन. अलाइनमेंट ऑफ द फ्लाईट लाईन म्हणजे समजा तुम्हाला तिरके असे विमान पाठवायचे असेल तर ती किती अलाइनमेंट पाहिजे त्याची, किंवा पॅरलल जर असेल तर पॅरलल पाठवायचे का, काय कसे पाठवायचे फोटो तुम्हाला, म्हणजे पाहिजे तुम्हाला फोटो. देन लॅटरल ओव्हरलॅप किती पाहिजे, दोन विमान मग अशी तुम्हाला दाखवले की एक लाईन गेली त्याच्या शेजारची लाईन, त्याचा जो लॅटरल ओव्हरलॅप असणार, जो आपण धरतो की 60% 70% पर्यंत पाहिजे, तर तो लॅटरल ओव्हरलॅप किती पाहिजे. अगेन दिस डिपेंड्स ऑन द हाऊ मच ॲक्युरेट रिझल्ट यू रिक्वायर, किती ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे त्याच्यावर तुम्ही लॅटरल ओव्हरलॅप ठरवू शकता. ठीक आहे, देन नंबर ऑफ फोटोग्राफ इन ईच फ्लाईट लाईन टू ओव्हरलॅप, मग अँड ओव्हरलॅप म्हणजे एक फ्लाईट लाईन मध्ये किती फोटो काढायचे, मग फ्रंट ओव्हरलॅप किती पाहिजे, 10% पाहिजे का 30% पाहिजे का नाहीच पाहिजे. ठीक आहे, तर नंबर ऑफ फोटोग्राफ इन ईच फ्लाईट लाईन अँड इट्स ओव्हरलॅप यू हॅव टू डिसाइड. देन स्केल ऑफ द
फ्लाइट मॅप, तुमचं स्केल काय त्याच्यावर पण तुमची हाईट चेंज होणार. देन ग्राउंड स्पीड ऑफ द एरोप्लेन, जे काही विमान आहे त्याचं स्पीड काय, जर विमानाचं स्पीड लॅस असेल तर तुम्हाला एक्सपोजर पटपट पटपट करायला लागणार, स्पीड कमी असेल तर एक्सपोजर थोड्या थोड्या अंतराने केलं चालतंय, ठीक आहे. देन टाइम इंटरवल ऑफ सक्सेसिव्ह फोटोग्राफ, किती किती फ्रिक्वेन्सीने तुम्ही फोटो काढणार आहे ह्या पॅरामीटरवर तुमची फ्लाईट प्लॅनिंग डिपेंड करते. म्हणजे किती विमानं पाठवायची, किती किती अंतरावर पाठवायची, किती फोटो काढायचे, स्केल काय ठेवायचं, हाईट काय ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी फ्लाईट प्लॅनिंग मध्ये आपल्याला कन्सिडर करायला लागतात. अल्टिट्यूड, focal length of camera, size of photograph, size of area and line to the photograph, then alignment of the photograph, lateral overlap, number of photos in each flight length or overlap, scale of the flight length, ground speed of the airplane and time interval of photograph. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला किती विमान काय सगळं डिपेंड करेल. ठीक आहे, ह्या पॅरामीटरवर ते डिपेंड. ग्राउंड स्पीड ऑफ एरोप्लेन म्हणजे तोच रेग्युलर स्पीड, स्पीड ऑफ एरोप्लेन म्हणायच्या ऐवजी ग्राउंड स्पीड ऑफ एरोप्लेन. ठीक आहे, आणि हा टाइम इंटरवल किती किती सेकंदाने तुम्ही फोटो काढता. स्पीड वाढला विमानाचा तर तुम्हाला फोटो काढायचा तर स्पीड वाढवायला लागेल, स्पीड कमी असेल तर तुम्ही खालचा स्पीड पण कमी करू. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला फ्लाईट प्लॅनिंग करायला लागेल. ठीक आहे, नाव हिअर यू कॅन सी, हा आहे तुमचा एअरबेस, ज्या एअरबेसवर तुम्ही फोटो काढले. समजा हे आपल्याकडे येत आहे विमान फोटो काढत, तर हा साइड ओव्हरलॅप बघा तुम्हाला इथं दिलाय. पहिला फोटोग्राफ इथून ते इथपर्यंत आला, पहिला फोटो तुमचा इथून ते इथपर्यंत आला. ठीक आहे, सेकंड फोटो तुमचा इथून ते इथपर्यंत आला. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे हा एरिया इथून ते इथपर्यंत हा ओव्हरलॅप झालाय बघा 60 to 70%, ह्याला म्हणायचं साइड ओव्हरलॅप. मे बी हा तिसरी फ्लाईट लाईन आहे, तिसऱ्या फ्लाईट लाईनचा समजा इथून ते इथपर्यंत फोटोग्राफ आला तुमचा, मे बी तिसऱ्या फोटोचा आणि पहिल्या फोटोचं पण आपण ओव्हरलॅप करू शकतो जर तुम्हाला आणखी ऍक्युरेसी पाहिजे असेल. ठीक आहे, तर लाईक दॅट वे. ओके, हा झाला लॅटरल ओव्हरलॅप. हा मी आता तुम्हाला सांगितलं फ्रंट ओव्हरलॅप. सॉरी, फ्रंट ओव्हरलॅप किती पाहिजे तुम्हाला, इथं सांगितलंय विमानाची हाईट इकडे चाललंय पुढं. फ्रंट ओव्हरलॅप किती पाहिजे, 60 to 70%, 50% इट विल डिपेंड ऑन युअर जजमेंट, पण जनरली 60 च्या आसपास घेतो आपण. आणि साईडचा जो ओव्हरलॅप आहे हा 30% पर्यंत पाहिजे. याला म्हणायचं फॉरवर्ड ओव्हरलॅप आणि याला म्हणायचं लॅटरल ओव्हरलॅप. ठीक आहे, नाउ वी विल गो फॉर द ओव्हरलॅप. लॉंजिट्युडनल ओव्हरलॅप काय आणि लॅटरल ओव्हरलॅप काय बघा. तर लॉंजिट्युडनल ओव्हरलॅप मध्ये ओव्हरलॅप बिटवीन
परवाची करून येतो. ओके, तर नंबर ऑफ फोटोग्राफ नेसेसरी टू कव्हर अ गिव्हन एरिया हे कसं काढायचं. तर इफ सपोज ए इज द टोटल एरिया टू बी फोटोग्राफ्ड, जो काही टोटल एरिया तुम्हाला फोटोग्राफ काढायचा आहे दॅट इज ए. आय इज द लेंथ इन द डायरेक्शन ऑफ द फ्लाइट. ठीक आहे, आय इज द लेंथ इन द डायरेक्शन ऑफ फ्लाइट. फ्लाइट लाईन मधली जी लेंथ असेल दॅट इज आय. W is the width of the normal to W is the width of the photo normal to the direction. ठीक आहे, फोटोची जी विड्थ आहे नॉर्मल टू डायरेक्शन म्हणजे फोटो ज्या डायरेक्शन मध्ये काढलाय त्याच्या नॉर्मल डायरेक्शन मध्ये फोटोची विड्थ. S is the scale of photograph that is f upon h आपण आधी बघितलं. L is the net ground distance corresponding to I. ठीक आहे, I काय आहे तर लेंथ ऑफ द फोटो इन द डायरेक्शन ऑफ द फ्लाइट. ठीक आहे, देन W, capital W, it is the net ground width corresponding to small w. A is the net area on म्हणजे A capital A हा जमिनीवरचा एरिया असणार. स्मॉल ए काय असणार, नेट ग्राउंड एरिया कव्हर्ड बाय each photo. PI, it is the percentage of overlap in the direction of flight length. ठीक आहे, 60%, 70% जो काय असेल. PI, it is the percent of overlap in the direction of flight length. आणि PW, it is the percentage of overlap in the side, that is in the width direction. So number of photograph required to cover area A, it is the number of photograph. It is equal to total area to be photographed, that is capital A, upon net ground area to be covered by each photo. प्रत्येक फोटोने किती एरिया कव्हर, 100 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे आणि प्रत्येक फोटो 1 स्क्वेअर मीटरचा करत असेल तर 100 डिवाइडेड बाय 1 इट इज इक्वल टू 100 तुम्हाला फोटो लागतात. ओके, हा सिंपल विषय. आणि साइज ऑफ ईच फोटोग्राफ काय आहे तर साइज ऑफ ईच फोटोग्राफ इट इज इक्वल टू स्मॉल l into small w, that is net area of photograph. स्मॉल l into स्मॉल w म्हणजे फोटोग्राफचा एरिया, स्मॉल l into स्मॉल w. ठीक आहे, म्हणजे स्मॉल a इज इक्वल टू
त्या फोटोग्राफ जो काढलाय 4 इंच बाय 6 इंच जो काय असतो तुमचा ते, ठीक आहे. द साइज ऑफ ईच फोटोग्राफ इट इज इक्वल टू 1 मायनस पीआय इंटू एल इंटू 1 मायनस पीडब्ल्यू इंटू डब्ल्यू, ठीक आहे. 1 मायनस पीआय काय हे तुमचं ओव्हरलॅपिंग आहे ह्या डायरेक्शन मध्ये स्लाइड लाईन मध्ये 60% 70% जे काय असेल 1 मायनस 60% समजा इंटू एल इंटू 1 मायनस हे 30% आहे इंटू डब्ल्यू, ठीक आहे. त्याच्यावर साइज ऑफ ईच फोटोग्राफ मिळतो आपल्याला. ग्राउंड एरिया कव्हर्ड बाय ईच फोटोग्राफ, मग प्रत्येक एरिया प्रत्येक फोटोनी किती ग्राउंड एरिया कव्हर केला तर इट इज इक्वल टू एस इंटू 1 मायनस पीआय इंटू एस आणि 1 मायनस पीडब्ल्यू इंटू डब्ल्यू, ठीक आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. सो तेच पुन्हा इथं दिले बघा. इफ ऍक्च्युअल जॉमेट्री एल अँड पी आर नोन द फोटोग्राफ्स कॅल्क्युलेटेड ॲज अंडर that is equal to total number of flight into number of photo in each flight, ठीक आहे. प्रत्येक लाईन मध्ये किती फोटो काढले त्यांना किती फ्लाइट लाईन झाले त्याच्यावर तुम्हाला नंबर ऑफ फोटोग्राफ मिळू शकतात. सो टोटल नंबर ऑफ फ्लाइट लाईन्स इज इक्वल टू विड्थ ऑफ एरिया अपॉन 1 मायनस पीडब्ल्यू इंटू एस डब्ल्यू प्लस 1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. टोटल नंबर ऑफ फोटोग्राफ इन ईच फ्लाइट लाईन इज इक्वल टू लेंथ ऑफ फ्लाइट स्ट्रिप अपॉन 1 मायनस पीआय इंटू एस इंटू एल प्लस 1 आणि टाइम लॅग बिटवीन द एक्सपोजर दॅट इज टी, म्हणजे किती सेकंदाने तुम्ही फोटो काढायचे कसे काढणार तर टी इज इक्वल टू 3600 इंटू एल अपॉन एस, इट कम्स इंटू सेकंड, ठीक आहे. इन दिस एल इज द ग्राउंड लेंथ ऑफ ईच फोटो. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतात तुम्ही, ठीक आहे. याचे डेरिव्हेशन वगैरे काहीच नाहीये तुम्हाला, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे फक्त, ठीक आहे. इथून घेऊया आपण नोटेशन्स घ्या आधी. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Okay, now take this. Now take this. Okay, now we will come for these definitions that correct. Okay, now this definition we have seen, just we will recall. Crab म्हणजे काय तर opposite line of photographs are not parallel to flight line, ठीक आहे. opposite lines of photograph, ठीक आहे. opposite lines of the photograph ही आणि ही कुठलीही it is not parallel to the flight line, ठीक आहे. हे बघा तिरकं हे असेल, ठीक आहे. it is not parallel to the flight line. So opposite line of photograph are not parallel to the flight line, it is known as a crab of photograph, ठीक आहे. इथं दाखवल्यावर crab of photograph फोटो असे निघत होते तिरके निघत गेले. आणि ड्रिफ्ट म्हणजे काय, वेन एअरक्राफ्ट इज स्वेड अवे फ्रॉम द इट्स प्लॅन्ड फ्लाइट लाईन देन इट इज नोन एज अ ड्रिफ्ट. जी काय आपण फ्लाइट लाईन ठरवलेली त्याच्यापेक्षा विमान थोडं तिरकं जायला लागलं तर त्याला काय म्हणायचं ड्रिफ्ट, ठीक आहे. येणार की ड्रिफ्ट मुळे पण येऊ शकतो क्रॅश कधी कधी. समजा ही फ्लाइट लाईन आहे सपोज, क्रॅब बघा अशा ड्रिफ्ट मुळे पण क्रॅब येतो बरोबर आहे, पण कधी कधी बघा आणखी कधी येऊ शकतो. कधी कधी ही विमानाची लाईन आहे, ओके स्ट्रेट लाईन, सॉरी स्ट्रेट नाही घेत मी, ही विमानाची लाईन आहे समजा तिरकी, आणि तुम्ही लावतानाच तुमचा जो कॅमेरा आहे ना, कॅमेरा तो लावतानाच जरा तिरका लावलाय, ठीक आहे. मग असे फोटो निघत जाणार नाही का, म्हणजे कॅमेरा तिरका लावल्यामुळं तो फोटो
म्हणजे ह्याच्यात बघा ते विमान फ्लाईट त्यांनी ठरवलेली डायरेक्शन, समजा त्यांनी अशीच ठरवली डायरेक्शन, नो डाऊट ते त्याच लाईनवर चालले, पण तरी पण आपले फोटो असे येतात. का तर कॅमेरा जसं लावायला पाहिजे 90 डिग्री तसं नाही लावला, असं तिरका लावला गेला. ठीक आहे, ट्रिपमुळे पण क्रॅक होऊ शकतो, पण आणखीन काही रिझन आहे तर कॅमेरा तिरके लावला असलं तरी होऊ शकतं, जरी ते विमान त्याच्या लाईनवर जरी असलं तरी. गुड क्वेश्चन. ओके, सो यू कॅन सी हिअर दिस इज द क्रॅप. आणि ड्रिफ्ट मध्ये काय झाले बघा, सॉरी क्रॅप मध्ये काय झाले, विमान त्याच्याच लाईनवर आहे पण त्यांनी कॅमेरा जो आहे तो तिरका लावल्यामुळे फोटो तिरके निघत गेले. ठीक आहे, याच्यात त्यांनी कॅमेरा सरळ लावलाय पण काय झालंय, विमानात तिरकं गेले, त्यामुळे ते तिकडे 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 सरकत गेले. ओके, ते कशामुळे होतं तर क्रॉस वाइंडमुळे. ते क्रॉस वाइंडमुळे पण होऊ शकतं, किंवा अँगल जर असेल तुमचा कॅमेराचा 10 डिग्री असेल तर असा प्रॉब्लेम येतो कॅमेराचा अँगल. क्रॉस वाइंड म्हणजे बघा हे असं विमान चालले आणि एका साईडने त्याला जास्त ढकलले गेले, असे फोटो निघतात. हा जो अँगल आहे हा ऍक्च्युअली फ्लाईट लाईन होती, पण इकडे गेला तो विमान, तर हा जो अँगल आहे त्याला आपण ग्रॅब अँगल. Now we will go for the photo maps and mosaics. It is used as an alternative of maps. ठीक आहे, हे जे आहे फोटो मॅप जे आहेत किंवा मोझेक जे आहेत, इट कॅन बी युज्ड ॲज अ अल्टरनेटिव्ह टू मॅप्स. ठीक आहे, फोटो मॅप इज अ सिंगल फोटोग्राफ. फोटो मॅप इट इज अ सिंगल फोटोग्राफ. Two or more photograph combined when combined it is known as a mosaic. खूप फोटो असे तुम्ही कलेक्ट करून जर काय करत असाल तर त्याला मोझेक म्हणायचं. इन मोझेक ऑब्जेक्ट्स आर इझिली रिकॉग्नाइज. असे जवळ लावल्यामुळे तुम्हाला कळते की नक्की काय आहे ते. ठीक आहे, इन मॅप सिम्बॉल्स ऑफ द ऑब्जेक्ट्स आर युज्ड. मॅप मध्ये आपण काय करतो, प्रत्येकाचे सिम्बॉल्स आपण यूज करतो. इन मोझेक ट्रू पिक्चर ऑफ द ऑब्जेक्ट हेल्प्स अस. ऍक्च्युली ते खाली जे काय दिसते त्याच्यावरून आपण कळतो, पण मॅप मध्ये आपण काय तुम्ही बघितलं की मंदिर असेल तर मंदिराचं चिन्ह काढतो, श्रबी एरिया असेल तर श्रब्स दाखवतो तिथं, किंवा एखादी ट्रान्समिशन लाईन दिली असेल, पोल असेल तर पोलचं चिन्ह दाखवतो, लाईक दॅट. पण मॅप मध्ये असं होते, पण मोझेक मध्ये काय ऍक्च्युली ते तू फोटोज आहे, तुम्हाला जसं फोटो काढतात त्याच्यात ते पिक्चरवरून तुम्हाला कळतं की काय आहे ते. कॉस्ट अँड टाइम सेव्ह इन मोझेक प्रिपेरिंग. ठीक आहे, मोझेक म्हणजे तुम्ही रेग्युलर फोटो काढता त्यामुळे काय बाकी करायची गरज नाही ना. पण जर तुम्हाला मॅप काढायचं असेल तर डिस्टन्स टाका, ते रेल्वे लाईन दाखवा, ब्रिजची लाईन दाखवा, एखादं घर असेल तर दाखवा, त्याचे फेन्सिंग दाखवा, हे सगळं तुम्हाला दाखवायला लागतं. पण मोझेक मध्ये काय फोटो काढला की त्यामुळे कॉस्ट आणि टाइम वाचतं होतं. मोझेक कॅन बी युज्ड बाय नॉन टेक्निकल पर्सन. फोटो दिला की कुणाला कळतं, मॅप दिला उगायला काय आणलं म्हणणार मला काय कळलं असं. तर मोझेक कॅन बी युज्ड बाय नॉन टेक्निकल पर्सन ऑल्सो. नाउ प्रोसिजर फॉर प्रिपेरिंग अ फोटो मोझेक. म्हणजे मॅन्युअल प्रोसिजर काय, झेरॉक्स. तुम्ही एखादा फोटो असेल तो झेरॉक्स मारला, कलर झेरॉक्स झालं तुमचं मोझेक तयार. किंवा डिजिटल फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही एखादा फोटो काढू शकता. ठीक आहे.
This is the stereoscope, and this stereoscope is used to read the aerial photos. We are having this instrument. I think two instruments are there in our lab. We will see this during the practicals. We will see the theoretical part of this also, and practical part also, this also side by side, so that it will be easy to you for the understanding. त्याच्यामध्ये काय करायचं असते, इथे एक मिरर असतो इथं, आणि हा आहे ना, हा त्रिकोण आहे ना, ह्याच्या खालच्या साईडला हे काळं दिसतं ना, मिरर आहे, इकडे एक मिरर आहे, आणि हे लेन्स आहे. ह्या लेन्स मधून आपण बघतो, आणि इथे एक लेन्स असतं, ते इकडे इकडे करू शकतो आपण, त्याने अजून झूम करायचं टेस्ट. आणि इथे एक फोटो ठेवणार आपण ह्या एरियामध्ये, आणि इथे एक फोटो ठेवणार आपण ह्या एरियामध्ये, ठीक आहे. आणि दोन्ही फोटो जे ओव्हरलॅप असं दोन्ही जे कॉमन एरिया जो दोन्ही दिसतोय तो असं बघायचा, आणि ते जवळ आणायचे, दोन्ही ओव्हरलॅप झाले तर आपल्याला ते दोन्ही एकत्र आल्यासारखं दिसतं. आपले दोन्ही डोळ्याला असं घे ना त्याच्यामुळे, आणि मग आपल्याला 3D इमेज दिसतं. ठीक आहे. वी विल सी दिस स्टेरियोस्कोप how to read the aerial photos by using this stereoscope in the practical. Okay, and during that we will see the theoretical part also. Okay. Drone नहीं ना, drone में फोटो कैमरा बसवायचं. If drone is capable to carry the camera, then we can capture a photo, any photo आपण काढू शकतो. मग त्यासाठी पुन्हा फ्लाइट प्लॅनिंग केली पाहिजे प्रॉपर, की तेवढ्या वेळाने त्याची फोटो कॅप्चर करायसाठी रिमोटने वगैरे तुम्ही ड्रोन ऑपरेट करता ना. फोटोग्राफीला वापरतात ड्रोन. आपल्याला पार्ट आहे की आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं ड्रोन हाऊ टू यूज ड्रोन फॉर द फोटोग्राफी. तर ह्याला काय बोलतो आपण, स्टेरियोस्कोप. ओके, आणि त्याची प्रिन्सिपल काय आहे बघा. प्रिन्सिपल ऑफ द स्टेरियोस्कोप: टू सेपरेट फोटो viewed in the stereoscope. The image of the left photograph is viewed by the left eye, and image of the right photograph is viewed by the right eye. म्हणजे दोन फोटो असे आपल्याला खाली ठेवायचे, आणि प्रॉपरली एक फोटो एका डोळ्याने, दुसरा फोटो दुसऱ्या डोळ्याने बघायचा. ठीक आहे. And eye is fused together in the brain to provide the three-dimensional view is called as stereoscope. त्याच्यानंतर काय करायचं, ते दोन्ही फोटो आहेत ना, ते असे हळूहळू एक कॉमन एरिया असतो दोन्ही फोटोवर, काहीतरी कॉमन एरिया असतो बस ओव्हरलॅप आहे. त्या कॉमन एरियावर कुठेतरी बोट ठेवायचं, आणि दोन्ही फोटो हळूहळू एकाच्या जवळ आणायचे. ठीक आहे. ते दोन्ही फोटो जवळ आणायचे. मग त्याच्यानंतर ते दोन्ही तुम्हाला एक्झॅक्टली ओव्हरलॅप झाल्यासारखे दिसतात, म्हणजे एकच इमेज तुम्हाला क्लिअर दिसायला लागते, आणि दॅट इमेज लुक्स लाईक अ 3D इमेज. ठीक आहे. तर हे प्रिन्सिपल ऑफ दिस स्टेरियोस्कोप आहे. वी विल सी दिस ड्युरिंग द प्रॅक्टिकल्स. आता बघा, पॅरलॅक्स इन एरियल स्टेरियोस्कोपिक व्ह्यू. आता जसं तुम्ही ॲटो लेवल डब्ल्यू लेवल वापरता, त्याच्यामध्ये पॅरलॅक्स कधी येतो, म्हणजे द इमेज इज नॉट इन द प्लेन ऑफ द आयपीस. आयपीसच्या प्लेन मध्ये जर इमेज नसेल, किंवा क्रॉस एअरच्या प्लेन मध्ये जर इमेज नसेल, तर ती क्रॉस एअर त्या इमेजला पकडून धरण्यासारखी वाटत नाही. त्यावेळेस आपण काय म्हणतो, पॅरलॅक्स इज देअर. म्हणजे हलती ती इमेज, रिलेटिव्ह फिक्स नाही, म्हणजे आणखीन आपल्याला व्यवस्थित फोकसिंग करायला लागणार आयपीसचा आणि येतो. ठीक आहे. तसंच पॅरलॅक्स ह्याच्या केसमध्ये पण येतं. तर पॅरलॅक्स इन एरियल स्टेरियोस्कोपिक व्ह्यू मध्ये काय बघा, इन नॉर्मल बायनोक्युलर विजन the apparent movement of the point viewed first with the one eye and then with the other eye is known as parallax. म्हणजे आपण बघताना पण ते कधी आपल्याला हलल्यासारखे दिसतात. ते प्रॉपरली दोन्ही फोटो एकत्र आले की पॅरलॅक्स केलं पाहिजे. पण कधी ते दोन्ही फोटो असं थोडंसं ब्लरी दिसतात, व्यवस्थित हे झाल्यामुळे, तर त्याला म्हणायचं पण पॅरलॅक्स. Parallax is the displacement of the two images in the successive photograph. ठीक आहे. Parallax is the displacement of the images in successive photograph. शेजारचे जे फोटोग्राफ आहेत त्यातली डिस्प्लेसमेंट जे आहे दोन इमेजेस मध्ये, that is called as a parallax in the stereoscopic view. Okay. Okay, now we will go how to execute this work. आता आपण हे सगळं फोटो काढायचं ह्या म्हणतोय, पण हे कसं करायचं. ठीक आहे. त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, तर हे बघूया. प्लॅनिंग अँड एक्झिक्युटिंग द फोटो प्रोजेक्ट. हा एक प्रोजेक्टच आहे ना, की तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी टनेल बांधायची होती, तर तुम्हाला तिथे काहीच माहित नाही, तिथं जागा पण येत नाही, डंपी लेवल नेता येत नाही, काय नेता येत नाही, तर तुम्ही काय केलं, मस्तपैकी एरियल फोटोग्रामेट्री सर्वे केला, आणि तुम्ही इन्फॉर्मेशन काढली आहे की बाबा कुठं डोंगर आहे, काय कुठून आपण रोड काय काढू शकतो.
तर मग ते करायचं ते तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करायला लागेल ना, प्रॉपर तुम्हाला प्लॅनिंग करायला लागलं आणि त्याचं त्याच्यानंतर एक्झिक्युशन म्हणजे ऍट ऍक्च्युअल तुम्हाला ते काम करावं लागलं. ठीक आहे, तर ते कसं करायचं बघा. तर कुठल्याही प्रोजेक्टचं बेसिक काय, बेसिक ऑफ ओव्हरऑल प्रोसेस काय बघा. सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्लॅनिंगचं आणि एक्झिक्युशनचं फोटोग्रामेट्री इज द बेसिक. म्हणजे आपल्याला व्यवस्थित फोटो काढायचे, सुटेबल फोटो मिळवायचे, ते कंट्रोल करायचं आपल्याला. तो पूर्ण काय करायचं तर ऑब्टेन द सफिशियंट कंट्रोल थ्रू द फील्ड सर्वे अँड ऑर द एक्सटेन्शन ऑफ फोटोग्रामेट्रिक मेथड. म्हणजे पूर्ण एरियाचा कंट्रोल घ्यायचा आहे, म्हणजे काय तिथं अवेलेबल आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर काय मॅप कंपायलेशन करायचंय, म्हणजे हे जे फोटो काढले पुन्हा एकत्र आणायचे आणि मग त्याचा पुन्हा व्यवस्थित हे करायचं. कारण असे धुवून टाकले फोटो तर काय कळेल का नाही. तर कंपायलेशन करायचंय, मॅप कंपायलेशन, दॅट इज प्लॉटिंग ऑफ द प्लॅनिमेट्रिक अँड टोपोग्राफिक फीचर्स. हे आपल्याला कंपाईल करून लिहायचे. ठीक आहे. देन मॅप कम्प्लिशन, दॅट इज मॅप एडिटिंग अँड स्पेशल फील्ड सर्व्हिस करायचे. एडिटिंग वगैरे पण आपल्याला काही करावं लागतं एक्झिक्युशन करताना. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग मध्ये काय बघा, कन्वर्जन ऑफ रिक्वायरमेंट इन टू प्रोजेक्ट. याचा फॅक्टर काय तर पर्पज ऑफ फोटोग्रामेट्री बघा. पहिला फॅक्टर आहे कन्वर्जन ऑफ रिक्वायरमेंट टू द प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन मध्ये करताना पर्पज ऑफ द फोटोग्रामेट्री तुम्हाला माहित पाहिजे. मेजॉरिटी ऑफ द प्रोजेक्ट्स फॉर द इंजिनिअरिंग इन्व्हॉल्विंग द मेकिंग द photographic map in the stereoscope plotting unit. Wide angle photography, that is 152 mm focal length, is required for the topographic mapping because it provides the better vertical accuracy. Generally जर focal length 152 फोकल लेंथ जर तुम्ही कॅमेरा वापरला तर तुम्हाला चांगले फोटो निघतात. आता तुम्ही वेगवेगळे बघता वाईड अँगल फोटो, तसं तो कॅमेराचं स्पेसिफिकेशन दिले त्यांनी. तर वाईड अँगल फोटोग्राफी of having 152 mm focal length is required for the topographic mapping because it provides a better vertical accuracy. Okay, if area is heavily wooded, जर खूप झाडे आहेत म्हणजे तुम्ही सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे खूप झाड आहेत तिथं. तर तशा ठिकाणी जर तुम्हाला खूप हेवीली वुडेड एरिया असेल तर यू हॅव टू यूज द फोकल लेंथ दॅट इज 210 mm. जास्त स्ट्रॉंग कॅमेरा तुम्हाला वापरावा लागेल ऑफ द स्टँडर्ड अँगल. देन अलो मोर व्हिजिबिलिटी थ्रू द ट्रीज. ह्याच्यामुळे काय होणार तर झाडांपासून तुम्हाला आणखी जास्त व्हिजिबिलिटी, झूम वगैरे व्यवस्थित. जनरली 60% ओव्हरलॅप विथ 30 to 15%, 15 to 13% side overlap. Orientation of flight lines is distracted more by economy than mountainous region. ठीक है. Elements of flight planning मध्ये आणखी काय, फोटो फॉर मोझेक should be follow the high as possible flown. म्हणजे जे मोझेकसाठी जे फोटो काढायचे ती should be flown as high as possible. ठीक आहे. जास्तीत जास्त उंचीवर तुम्ही फोटो घेतले तर जास्त फोटो कव्हर होतील. इट रिड्यूस द रिलीफ डिस्प्लेसमेंट. शक्यतो रिलीफ डिस्प्लेसमेंट नसावं. देन ऑर्थोटॉप्स दॅट इज सिमिलर टू द टोपो मॅप, हाऊएव्हर इट शुड बी टेकन नॉर्मल टू द ग्राउंड टॉप. इकडे काय त्या मध्ये जाऊ नका. ठीक आहे. फोटो स्केल मध्ये काय तर समवॉट डिस्प्लेसमेंट ऑन द टाइप ऑफ द प्लॉटर. स्केल मध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तर जे रिक्वायर्ड स्केल आहे तेवढं वापरा. देन अलाउड व्हेरिएबल हे पण काय करत नाही. रिलीफ डिस्प्लेसमेंट फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. एलिमेंट ऑफ प्लॅनिंग हे करताना रिलीफ डिस्प्लेसमेंट तुम्ही किती ठेवणार आहे ते तुम्ही कन्फर्म करा, कारण इट अफेक्ट्स द मोझॅक मोस्ट. ओके.
consider tilt also. We have to need to consider amount of direction of in the direction of y, amount in direction of x. Okay, this we have to keep into the mind. Then grip, grab आणि drift हे किती आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे. And it can be corrected by rotation of the camera on the vertical axis through the viewfinder. Viewfinder ने तुम्ही कळतं तुम्हाला कॅमेरा तिरका लागलाय का बरोबर आहे. ठीक आहे. त्यांनी तुम्ही कॅमेरा व्यवस्थित करू शकता. And it reduces the coverage but side overlap compensate fits. ठीक आहे. ग्रॅब आणि ड्रिफ्ट मध्ये काय होतं तर कव्हरेज कमी होतं कारण फोटो तिरके निघत जातात. बट साइड ओव्हरलॅप कॉम्पन्सेट दिस. ओके. आणि ड्रिफ्ट मध्ये काय तर प्लेन शुड नॉट स्टे फ्लाइंग ऑन द फ्लाइट लाईन. ड्रिफ्ट मध्ये काय होतं तर जी काही फ्लाइट लाईन आहे त्याच्यात विमान जात नाही दुसरीकडे सरकतं. इट इज मोस्ट कॉमन बिकॉज ऑफ द मोस्ट कॉमन कॉज ऑफ द रिफ्लाइट्स अँड द गॅप्स वगैरे राहतात त्याच्यासाठी आपल्याला ड्रिफ्टचा मदत होतो. सॉरी ड्रिफ्टमुळं तसं आपल्याला होतं. देन फ्लाइंग हाईट आपल्याला कन्सिडर करावी लागते. देन ॲक्युरेसी म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला इकडे मुद्दे सांगितले ना ते सगळे इथं एक्सप्लेन केले. कुठले पॅरामीटर्स आपण बघितले. पॅरामीटर आपण कुठेतरी बघितलेले तर ते इथे एक्सप्लेन केले. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन इन ओरिएंटेशन टेरेन म्हणजे कुठल्या डायरेक्शन मध्ये आपण करतोय. एक्झिस्टिंग आणखीन काय प्लॅनिंग करताना आपल्याला काय करायला लागतं गॅदरिंग द मटेरियल अँड पीपल. आपल्याला लोकांना गोळा करायला लागेल ना काम करायसाठी. आणखीन काय लागणार एक्झिस्टिंग काय मॅप आहेत का आपल्याकडे ते जमा करावे लागणार. देन फोटोज वगैरे काय अवेलेबल आहेत ते एक्झिस्टिंग ते आपल्याला गोळा करायला लागतील. मॅप सर्वे डेटा काय असेल तो कलेक्ट करायला लागेल. देन इन्स्ट्रुमेंट अँड पर्सनल काय लागणारे इन्स्ट्रुमेंट असतील किंवा लोक असतील ती सगळ्याला आपल्याला बोलवून घ्यायला लागणार त्या दिवशी आपल्याला काम करायचं त्या दिवशी. ठीक आहे. प्लॅनिंग मध्ये येतं सगळं की किती माणसं लागतील किती विमानं लागतील त्याला काय लागणार किती फोटो किती कॅमेरे काय 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 ते सगळं आपल्याला इक्विप लागते. ठीक आहे. देन डिटरमाइन द स्पेसिफिकेशन अँड कंडिशन फॉर ऑपरेशन. ठीक आहे. म्हणजे कुठल्या पावसाळ्यात करायचं उन्हाळ्यात करायचं की हिवाळ्यात करायचं हे आपण ठरवावं लागतं. देन प्रिपेरिंग ऑफ द फायनल मॅप फायनल प्लॅन आपण ह्याच्यावरून तयार करतो की शेड्यूल म्हणजे किती तारखेला किती वाजता किती फ्लाईट हाईट वरून काय 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 करायचं ह्याचं आपण शेड्यूल करतो. देन सर्वेइंग इन्स्ट्रक्शन आणि त्याच्याखाली इन्स्ट्रक्शन पण देतो की असं सर्वे करताना एवढी माणसं लागतील ही काळजी घ्यावी लागेल असं तसं जो काही डेटा असेल तो अशा पद्धतीने प्रिझर्व करायला लागेल. हे सगळं इन्स्ट्रक्शन म्हणजे एलिमेंट ऑफ द प्लॅनिंग म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी सर्वे करायचा आहे तर काय काय ठरवावं लागेल हे थोडक्यात त्याच्यात सांगितलं. ठीक आहे. आणि कॉस्ट एस्टिमेटिंग अँड रिप्लॅनिंग. आता ह्याचे आपण ह्याच्यावर हे सगळं आपल्याला कळलं की एवढं लागते तेवढं लागते त्याच्यातून आपण काहीतरी कॉस्ट काढलं ना किंवा 50 लाख रुपये लागते. पण मे बी तुमच्याकडे बजेट 30 लाख आहे मग तुम्ही काय करणार रिप्लॅन करणार की बाबा आपण काय करू थोडं उंचावरून फोटो काढू म्हणजे जास्त एरिया करून आपल्या फ्लाईट लाईन कमी होतील माणसं कमी लागतील. ठीक आहे. मग रिप्लॅनिंग करून तुम्ही जसं पाहिजे तसं चेंज करू शकता. देन वी हॅव टू डिझाईन फ्लाईट. मग डिझाईन फ्लाईटसाठी कुठल्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायला लागल्या तर प्रोजेक्टची काय बाउंड्री. देन एक्झिस्टिंग अँड प्लॅन्ड कंट्रोल. एक्झिस्टिंग काय आहे तिथं आणि नंतर काय करायचं आपल्याला त्याचं एक्झिस्टिंग आणि प्लॅन्ड कंट्रोल पाहिजे तुमच्याकडे. टाइम अँड शेड्यूल कधी करायचं. फायनल प्रोडक्ट नीडेड. तुम्हाला तिथं डॅम बांधायचा आहे का टनेल बांधायचं आहे का तिथं झाडं किती बघायचं आहे का त्या एरियामध्ये सिंह किती आहेत बघायचं का सिंह किती का कमी झाले बघायचं नक्की तुमचं पर्पज काय हे तुम्हाला माहित पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही फोटो काढणार बरोबर. तर फायनल प्रोडक्ट नीडेड. देन ऑप्टिमम फ्लाइंग सीझन. ऑप्टिमम फ्लाइंग सीझन म्हणजे कुठल्या दिवसात काढायचा उन्हाळ्यात काढायचा का थंडीत काढायचा. कधी कधी असं असू शकतं की उन्हाळ्यातच काढायचंय का तर तिथले जमिनीत पाणी किती राहते म्हणजे तुम्हाला ते कलर वरून कळणार ना की इथं पाणी राहते बाबा त्यामुळे हिरवी झाड आहे त्यामुळे पाणी राहते. जर तुम्ही पावसाळ्यात काढलं तर सगळं हिरवं दिसेल. म्हणजे ते कधी ऑप्टिमम फ्लाइंग सीझन काय आहे तुमचा. देन फाउंड कव्हर कंडिशन्स काय आहेत ह्या आपल्याला गोष्टी कन्सिडर करायला लागतात ड्युरिंग द फ्लाइट डिझाईन. ऑल्सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस फ्लाइट डिझाईन. तर फ्लाइट डिझाईन केल्यामुळे काय फायदा होतो
तर इट डिटरमाइन द ऑप्टिमम कंडिशन्स फॉर स्पेसिंग ऑफ द फोटोज अलॉंग विथ द फ्लाइट लाईन. किती अंतरावर फोटो काढायचे, किती साइड ओव्हरलॅप, किती फ्रंट ओव्हरलॅप घ्यायचे हे फ्लाइट डिझाईनवरून आपल्याला कळतं सगळ्यात पहिलं. देन नंबर अँड स्पेसिंग ऑफ द फ्लाइट लाईन टू कव्हर एरिया, किती वेळ आपल्याला विमान पास करायला लागेल, किती अंतरावर पास करायला लागेल हे कळतं. देन प्लॅन मस्ट अकाउंट फॉर द अलोएबल डेव्हिएशन्स. मग आता तुम्ही एखादं काम करताना मे बी काहीतरी अडचण येऊ शकते की तिथले फोटो तुम्ही काढून नाही शकत. म्हणजे तुम्ही एखादा एरिया धरलाय, त्या एरियाच्या ह्याच्यावरून तुमचं विमान जाणार आहे, पण तिथे एखादं असं उंच टेकडी काहीतरी तुमचं विमान जाऊ शकत नाही. मग तुम्हाला ते विमान दुसरीकडनं पास करायला लागेल किंवा थोडं त्या एरियात वरून पास करायला लागेल. म्हणजे डेव्हिएशन काहीतरी आहे ना, ऑन दी स्पॉट तुम्हाला कळणार, कारण तिथं तुम्ही कधीच गेलेलं नसणार. ठीक आहे. तर प्लॅन मस्ट अकाउंट फॉर द अलाउएबल डेव्हिएशन. म्हणजे कधी कधी तुम्हाला जागेच्या कंडिशननुसार निर्णय घ्यावा लागणार. तर ती निर्णय घेतल्यावर तुम्ही लिहून ठेवणार, त्याच्या हिशोबाने तिथे कॅल्क्युलेशन सम अप करणार. आणि डिस्टन्स बिटवीन द फ्लाइट लाईन्स ऑन द फ्लाइट वे, वेगवेगळ्या फ्लाइट लाईनचं तुमचं फ्लाइट वे मध्ये डिस्टन्स जे आहे ते तुम्ही ह्याच्यावरून काढू शकता. देन फ्लाइट पॅटर्न काय असतात, तर इट इज टोटली डिपेंड ऑन द फ्रंट ओव्हरलॅप अँड साइड ओव्हरलॅप. ठीक आहे. मग हे दिले अंडर द आयडियल कंडिशन्स with 9 inch by 9 inch photo with 6 inch focal length and side overlap of 57%. The side overlap 13% will provide the maximum stereo coverage for the no gap. हा जनरल दिलाय बघा. एखादा फोटो तुम्ही काढताय, 9 इंच बाय 9 इंचचा एक फोटो आहे. ठीक आहे. फोकल लेंथ कॅमेराची 6 इंच आहे. ओव्हरलॅप दिलाय त्यांनी 57%, साइड ओव्हरलॅप दिलाय 13% and it will provide a maximum stereo coverage with the no gap. असा जर फोटो तुमचा असेल जनरल कंडिशन मध्ये तर काही गॅप राहत नाही. पण ह्याचे ओव्हरलॅपिंग वगैरे कमी करत गेला, साइड ओव्हरलॅप कमी करत गेला तर गॅप्स वाढू शकतात. If additional safety factor is desired, overlap can be increased to 70 to 75% and side overlap can be increased to 50%. आणखी तुम्हाला व्यवस्थित डेटा कलेक्ट करायचा असेल. ठीक आहे. नाउ कम्प्युटेशन ऑफ द फ्लाइट प्लॅन. आता हे किती वेळा विमान पास करायचं याचं कम्प्युटेशन कसं करतात, तर डाटा रिक्वायर्ड टू कम्प्यूट फ्लाइट मॅप लाईन्स टाइम इंटरवल बिटवीन द एक्सपोजर अँड अमाउंट ऑफ द फिल्म नीडेड. हे कशासाठी लागतं आपल्याला फ्लाइट प्लॅन, तर तुम्हाला वेळ किती लागणार काय तुम्हाला माहित पाहिजे ना, तर त्यासाठी करतो. तर ह्याला डेटा कुठला रिक्वायर्ड, डेटा रिक्वायर्ड टू कम्प्यूट फ्लाइट मॅप लाईन्स, म्हणजे लाईन त्याची टाइम इंटरवल बिटवीन द एक्सपोजर किती वेळाने काढणार अँड अमाउंट ऑफ फिल्म नीडेड. ठीक आहे. तर फोकल लेंथ मग काय लागते बघा कॉम्पिटिशन ऑफ फ्लाइट लाईन प्लॅन करण्यासाठी. फोकल लेंथ ऑफ द कॅमेरा तेच रिपीट आहे बघा तुम्हाला. देन फ्लाइंग ॲट अबव द डेटम or the photo scale for the certain elevation and size of the photo, size of the area to be photographed, position of the outer flight lines with the respect to the boundary, then overlap, then side lap and scale of the map. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला लागतात. आता इथे एक्झाम्पल दिले बघा. If an area of 15 miles and 8.5 miles हे नॉर्थ साऊथ दिले आणि ईस्ट वेस्ट दिले. ठीक आहे. नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये किती माइल आहे, 15 मैल आणि 8.5 किती ईस्ट वेस्टच्या डायरेक्शन मध्ये. आणि त्याचा फोटो काय आहे तर 9 इंच बाय 9 इंच आहे. सेव्ह टू बी स्केल दिले बघा 1:12 ऍट द एलिव्हेशन हाईट किती दिले 700 फीट अबोव. ठीक आहे. एक असेल तर 1 फूट असतं, 2 असेल तर इंच असतं. ठीक आहे. 7,700 फुटावर विमान एवढं. इलिव्हेशन ओव्हरलॅप म्हणजे फ्रंट ओव्हरलॅप 60%, साइड ओव्हरलॅप 35%. ग्राउंड स्पीड ऑफ द प्लेन, विमान किती स्पीड झालं 150 मीटर पर आवर. चुकते काहीतरी माइल्स पर आवर तरी चुकतंय. माइल्स पर आवर. ठीक आहे. हा माइल्स असणार आहे. तरी बी हवं माइल्स पर आवर फ्लाइट लाईन टू बी लेड आउट. आता फ्लाइट लाईन कशी आपल्याला पास करायची, नॉर्थ साऊथ ऑन अ मॅप अँड स्केल ऑफ मॅपचा स्केल दिलाय 1:62,500. ठीक आहे. आउटर फ्लाइट लाईन कोइन्साइड विथ द ईस्ट वेस्ट बाउंड्री. ठीक आहे. असं तुम्हाला तुम्ही पूर्ण डिझाईन केले की तुम्ही असं सांगणार की आपल्याला एरिया एवढा कव्हर करायचा आहे, फोटो असा असणार आहे, एवढा स्केल असणार आहे, एवढ्या हाईटवर असणार आहे, साइड ओव्हरलॅप एवढा, फ्रंट ओव्हरलॅप एवढा, ग्राउंड स्पीड एवढा, त्याचं हे ते सगळं तुम्ही फायनली सांगणार.
लाईन हाईट किती आहे त्याच्यावर दिलेलं असतं. लाईन हाईट 1:1/h दॅट इज 1 अपॉन हाईट दिले बघा 12,000. ठीक आहे, म्हणून h इज इक्वल टू 12,000 अबोव 7,000 और कुठली जास्ती हाईट आहे तर 12,700 अबोव जी मोठी ती घेतली. ठीक आहे, 35% ओव्हरलॅप आणि 65%. मग 9 इंचचा 35 आणि 9 इंचचा हे काढला जाते 60% आणि 30% 65% आहे. ग्राउंड एसी कसं काढलं 5.85 फूट इंच बाय 1200. ठीक आहे, I will explain this example properly. Okay, we will see this mirror stereoscope during the practicals also. But before that, I have one video. In that you can see how this is used. Okay, you just see this. Create videos for your business with hundreds of templates designed to. Hello students, let's try to continue the next topic of aerial. So this is on that photograph it is taken element of depth. So it is I that object that position will is the set of marks located in the corner or they are taken as overlapping pairs, also known as stereo pairs. They can provide a 3D view of the terrain and also called as perspective view. A 3D view or perspective view is made by the effect of parallax. Parallax refers to the apparent change in the relative position of stationary objects caused by the change in viewing position. The meaning of parallax is that the object is stationary, but the position from which we are trying to observe that object, that position will change, but still that object remains stationary. Our left and right eyes are recording information from two slightly different viewpoints. The brain uses that effect of parallax to give us the perception of depth. So it means we are trying to observe the same object, it's stationary, but that position from which we are observing that object, that position is changed. So there is a slight difference between the two eyes, so that brain will utilize that parallax effect to understand that object. So what is the instrument or the instrument which is used to observe the stereo pairs or the aerial photographs or to generate the parallax? So it is mirror stereoscope. So 4 legs are there with 2 mirrors, 2 binoculars, 1 lens. So it is a systematic arrangement of the photograph with the mirror stereoscope. Okay, so there are 2 mirrors, that's why it is mirror stereoscope. So this image will reflect up to the mirror and that mirror will transfer that image to the prism and next to the lenses and eyes. So it is a typical arrangement of the mirror stereoscope. Again here we can use this example to understand the process. So this building, it is stationary, it will not move, but from this side we will observe this portion of building. From this eye we will observe the same position, but object is remain stationary, but that position from which we are trying to observe that object, that position will change. Okay, so this change in position will create the parallax effect. So again, if you try to observe the terrain or aerial photograph with the mirror stereoscope, this parallax will help us to get the 3D images as well as their understanding or their elevations. Next, few major terms, that is the first is fiducial marks, is the set of marks located in the corner or edge, center or both of the aerial photographic image.
These marks are exposed within the camera on the original film and are used to define the frame of reference for the spatial measurement on the aerial photographs. So these 4 points are known as fiducial marks. Fiducial marks are used to generate or to find the principal point or the center point of photograph. The principal point is the geometric center of photograph. So if you join the opposite fiducial marks, that center point or the junction point for the two lines is known as principal point. Next, air-based distance. So air-based distance, it is the distance between the two exposure point or two successive exposure point. It is known as air-based distance. So this is the first point or first exposure point from which this terrain it is captured, and again from the next successive exposure point from which this area it is covered. So the distance between the two exposure point, successive exposure point, is known as air-based distance. Okay, so here we can observe that, so this is the first position, first exposure point, second exposure point and third exposure point. So from this position that photograph it is taken, and in the second photograph, second position, again the next photograph it is taken, it is clicked, but that next photograph will have certain overlapping. It will try to overlap the certain area of the previous photograph. Okay, so the distance between two successive exposure point, it is air-based distance, and we can say that in the middle photograph there are 3 principal points. Okay, principal point of the previous photograph, principal point of the next photograph, and principal point of the current photograph. Next, parallax in the aerial stereoscopic view. So the displacement of an object caused by the change in point of observation is known as parallax. So if we consider this is the first point from which photograph is taken or we can observe, so this photograph will cover this much area, but from the next position, that position it is changed, but that object it is stationary, it will not change, it is remain stationary. Again from the second position we click, we are going to cover that same area, so this will generate parallax effect. Okay, so that stereoscopic parallax is caused by taking the photographs of the same object but from the different point of observation. The photograph of same area but from the different point of observations. So if we acquire multiple photographs along a flight line, we record the image of the landscape from the different points, different vantage or observation points. To change in the position of an object with height from one photograph to next relative to its background caused by the aircraft motion is called as stereoscopic parallax. It means when the change in the position of object with the flight from one photograph to next photograph with the relative background, it is caused by the aircraft motion or aircraft movement or aircraft speed, is called as stereoscopic parallax. So here in this photograph we can observe the background is remains same, but this building it is on the right side of photograph, and in next photograph it is on the left side. So note the displacement between the top and base of the storage towers in the photo stereo pair. So photo stereo pairs are 2 successive photographs. In the first photograph we capture these 2 towers, 2 silos. Okay, and again in second photograph also we can observe that displacement between the top and base of the storage tower. So it is the base, again here is the base, and top, here is the top. So there is a drastic displacement. Here we can observe that displacement in the 2 photographs, and this is the flight line. In this direction the aircraft is moving. Again the next example, pencil is very displaced because of the close observe. You can observe this photograph from your right eye and this photograph from your left eye. Okay, so you can clearly observe that pencil is more displaced as compared to the church. If we observe this photograph from the right eye and this from the left eye, we can directly understand that movement or displacement of the pencil is more as compared to the church. So it is known as the parallax. The same principle can be used to find the height of object in stereo pairs of the vertical aerial photograph. So again we can consider this is the building in photograph number 1 and same building in photograph number 2 in the next successive photograph. So you can directly observe that parallax effect and displacement.
Parallax height measurement, we can use that parallax to measure the height. Parallax is the apparent displacement in the position of object. We know that with the respect of frame reference with the background and caused by the aircraft movement or the shifting of position of observation. The difference in the parallax of the various objects of intersect, it is also known as a differential parallax. It can be used to measure the height of object and to extract the photographic information. So we can use that differential parallax to find the height of object. Here we can observe that there is a clear difference between the top image of the tower and the bottom image of the tower if we refer the two successive photographs. So what is differential parallax? Is the difference between the stereoscopic parallax at the top and base of the object. So bottom is displaced by some amount, top is displaced by some amount in the two successive photographs. So we can say that DP, differential parallax, is 15.2 mm minus 13.5 mm. The base displace minus the top displace. So measurement of absolute and differential. So we can use this formula to calculate that height of object h. So h is the height of object. Capital H is the flying altitude of an aircraft. Altitude of an flying aircraft. DP, it is the differential parallax which can be determined by the measurement between the base and top of the building. P, it is the absolute parallax, and DP, it is differential parallax. So P is the absolute stereoscopic parallax at the base of object. So we can calculate that P with respect to the principal point with respect to the center point. So you can notice, you can mark that object on the first photograph, measure its distance on first photograph with reference to principal point, measure the distance P. Again you can mark that same point on the next photograph, successive photograph, calculate P. So that distance is known as absolute stereoscopic parallax. Okay, so P can be determined by the measuring distance between PP, these 2 points, and the P, center point, and P. On each of the stereo ear photographs and calculate the mean value of 2, equal to mean distance. It is average photo ear width, that is P. So we can use this equation, we can use this value to calculate the height of object. It is h. Height of object, it is h if we know the altitude of an flying aircraft, differential parallax, and absolute parallax. Okay, rest of the things we will see in the next lecture. Okay, we will stop here. Thanks for the joining. Oh.